आमचा जाणता राजा कृषी मंत्री झाला आणि मग त्याच्या चमच्यानी सगळीकडे सांगायला सुरुवात केली. सोनिया गांधी तर म्हणल्या मी होत नाही, तूच पंतप्रधान हो. पण ते म्हणले नको नको, तुमच्याच पक्षाचा व्हा, माझा नंतर नंबर लावा. मग म्हणली संरक्षण घे, म्हणले नको. ग्रह घे, म्हणले नको. लबाड कुठले काहीच मिळालं नाही. तर कृषी खातं घेतलं. म्हणले साहेबाला लहानपणापासून शेतीची आवड, म्हणून ते म्हणले मला दुसरं कोणतंच खातं नको. आता थोडा विचार करा, महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्राचा एक दिवस जात नाही, एक दिवस जिथं शेतकऱ्याची आत्महत्या येत नाही. आणि काय झालं मग? नाशकात लोकांनी कांदे मारले. आता कांदे मारले, पुढच्या निवडणुकीला इतकी कमी मतं दिली की किती कांदे आणले तरी उठणार नाही जागचा, अशी परिस्थिती येण्याची शक्यता निर्माण होईल. एवढं आलं. आता हे कृषी खातं कुणाचं? पुन्हा आपलंच.